नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो। या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला मोतीबिंदूच्या ऑपरेशनला तुम्ही ज्यावेळी येता त्यावेळी कुठल्या गोष्टी अपेक्षित असतात याचा थोडक्यात माहिती देणार आहे, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही ऑपरेशनला याल त्यावेळी तुम्हाला काय काय गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत आणि काय गोष्टी होणार आहेत याची तुम्हाला कल्पना असेल। सर्वात पहिल्यांदा तुमचं ऑलरेडी ऑपरेशनच्या आधी चेकअप झालेला असेल OPDमध्ये आणि तुम्हाला एक ऑपरेशनचं डेट टोकन तुम्हाला दिलेलं असेल, ज्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं पॅकेज सिलेक्ट केलं आहे आणि तुम्हाला कुठल्या दिवशी यायचं आहे याची माहिती असेल। अर्थात तुम्हाला कुठल्या वेळी यायचं आहे याच्याविषयी एक दिवस आधी आमचे जे समुपदेशक आहेत ते तुम्हाला कॉल करून सांगतील आणि त्यावेळी तुम्हाला यायचं असेल। ऑपरेशनच्या आधीची काही तुम्हाला औषधं ड्रॉप्स दिलेली असतील तर ती ऑपरेशनपूर्वी घालणं हे गरजेचं आहेच, पण येताना ती जरूर तुम्ही घेऊन या। जर काही कारणानं ते आधी घालणं जमलं नसेल तरी ऑपरेशनच्या दिवशी ती घातली तरी चालू शकतात। दुसरी गोष्ट, तुम्हाला ऑपरेशनच्या आधीपासून काही शारीरिक औषधं चालू असतील तर ती चालू ठेवणं हे गरजेचं आहेच, आणि तुम्ही ज्यावेळी ऑपरेशनला येता त्यावेळी ती बरोबर घेऊनसुद्धा या। जर काही विशिष्ट औषधं असं रक्त पातळ करण्याच्या गोळ्या तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला थांबवायला सांगितले असतील तर त्याप्रमाणे त्या थांबवा। अर्थात ही सगळी औषधं ऑपरेशनच्या दिवशी तुम्ही बरोबर ठेवा। याचं कारण असं आहे की ऑपरेशनच्या दिवशी काही अधिक औषधांची तुम्हाला गरज लागली तर आम्हाला त्याची माहिती आधीपासूनच असेल। ऑपरेशनला ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी तुम्ही टोकन घेऊन पहिल्यांदा कॅशियरकडे जाता, जिथे तुम्हाला 2 प्रोसेसेस कंप्लीट करायच्या असतात। एक, तुमचा जो पेमेंटचा भाग असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅश किंवा कॅशलेस किंवा UPIद्वारे पेमेंट करायचं असतं, याची पूर्तता तुम्ही तिथे करून घेता। त्याचप्रमाणे तुम्हाला संमतीपत्र किंवा कन्सेंट याच्यावर सही करायची असते। हा कन्सेंटचा फॉर्म तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही तो पूर्ण वाचून आणि त्यानंतर त्याच्यावर सही करून आमच्या कॅशियरकडे तो परत द्या। ही कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तुम्हाला आमच्या वॉर्डमध्ये किंवा डे केअर एरियामध्ये आमचे नर्सेस किंवा असिस्टंट हे ॲडमिट करून घेतात। तुमची ॲडमिशनची पहिली प्रोसेस झाल्यानंतर तुमची सर्व माहिती आमच्या इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डमध्ये चेक केल्यानंतर ते तुम्हाला औषधाचे ड्रॉप बाहुली मोठी होण्यासाठी घालण्यास चालू करतात। ज्यावेळी तुम्ही ॲडमिट होता त्यावेळी स्वतःहूनसुद्धा तुम्ही जर तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर औषधांची ॲलर्जी असेल तर त्याची पूर्ण कल्पना आमच्या असिस्टंटना द्या, जेणेकरून ऑपरेशनच्या आधी किंवा नंतर दिलेल्या औषधांमध्ये जर काही बदल करायचा असेल तर त्याविषयी ते डॉक्टरांना विचारून बदल करून घेऊ शकतात। डोळ्यामध्ये ज्यावेळी आम्ही बाहुली मोठी करायचं औषध घालायला लागतो त्यानंतर साधारणतः 30 ते 40 मिनटामध्ये ही बाहुली मोठी होते। काही रुग्णांना याच्यापेक्षा जास्त वेळसुद्धा लागू शकतो। डोळ्यात ड्रॉप्स घालायला चालू केल्यानंतर आपल्याला डोळे बंद करून ठेवणं हे जास्त सोयीस्कर असतं, त्यामुळे ज्या डोळ्यात घातलेल्या ड्रॉप्सचा इफेक्ट हा लवकर येतो। ऑपरेशनच्या दिवशी तुम्हाला डोळ्यामध्ये काही बदल जाणवत असेल, जसं डोळा त्याच दिवशी जास्त लाल झाला आहे किंवा डोळ्याला दिसण्याचं प्रमाण ह्या 1-2 दिवसातच जास्त कमी झालेलं आहे, किंवा इतर डोळ्याला दुखणं किंवा इतर काही त्रास तुम्हाला आत्ता वाटत असेल जो पूर्वी तपासणीच्या वेळी नव्हता, तर त्याची कल्पनासुद्धा तुम्ही आमच्या असिस्टंटना द्या। त्यामुळे जर गरज लागली तर आम्ही ऑपरेशनच्या दिवशी तुमची पुन्हा तपासणी करून घेऊ शकतो। ऑपरेशनला ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी सर्वप्रथम अतिशय निर्धास्त राहा, कारण हे ऑपरेशन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमचं होणारच आहे। यासाठी आमची पूर्ण टीम सतत कार्यरत राहते आणि इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे हे ऑपरेशन तुमचं नक्कीच सुरळीत पार पडेल, याविषयी तुम्ही कुठलीही चिंता मनात बाळगू नका। आता ज्यावेळी तुमचं औषध घालून बाहुली मोठी होते त्यानंतर तुमच्या क्रमानुसार तुम्हाला ऑपरेशनसाठी पुढे पाठवलं जातं। आमच्या इथे जी मोतीबिंदूचे ऑपरेशन होतात ते सर्वच तज्ज्ञ डॉक्टर करतात आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचदा इंजेक्शन देण्याची किंवा पट्टी लावण्याची गरज लागत नाही। काही क्वचित केसेसमध्ये ज्यामध्ये थोडेसे कॉम्प्लेक्स केस असतील किंवा काही वेळा जर तुम्हाला कुठलाही त्रास वाटत असेल ऑपरेशनच्या दरम्यान तर आम्ही तो डोळा बधीर करू शकतो आणि त्यासाठी पट्टी लावण्याची गरज असते। हे 1% रुग्णांना गरजेचं असू शकतं, पण अजिबात घाबरू नका, कारण कुठलीही प्रोसिजर झाली तरी तुम्हाला कुठलंही दुखणार नाही आणि तुम्हाला कुठलाही त्रास ऑपरेशनच्या दरम्यान होणार नाही याची आम्ही नक्कीच खबरदारी घेऊ। ऑपरेशनला ज्यावेळी तुम्ही वेटिंगला थांबलेले असता त्यावेळी आम्ही काही औषधाच्या गोळ्यासुद्धा तुम्ही ऑपरेशनच्या आधी देतो, जेणेकरून तुमचा ताण किंवा मानसिक तणाव जो आहे तो कमी होण्यास तुम्हाला मदत होते। तसंच तुम्हाला खोकला येऊ नये
यासाठी सुद्धा काही वेळा आम्ही प्यायचं औषध तुम्हाला देऊ शकतो. ऑपरेशन थिएटरपर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्हाला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरची गरज असेल तर त्याची तुम्ही जरूर आमच्या सहाय्यकांना कल्पना द्या, जेणेकरून आम्हाला ती अरेंज करता येईल तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्हाला जर पाठीला त्रास असेल, चालायला त्रास असेल तर मुळीच तुम्ही चालत जाऊ नका. आम्ही त्याच्याविषयी व्हीलचेअरची तुमच्यासाठी व्यवस्था करू. ऑपरेशन टेबलवर झोपल्यानंतर काही रुग्णांना झोपताना त्रास असू शकतो, जसं त्यांना पाठीला किंवा मानेला दुखणं असू शकतो किंवा पायाला दुखणं असू शकतं. तर याविषयी तुम्ही आमच्या असिस्टंटना कल्पना द्या. त्यामुळे तुम्हाला आरामात ज्याप्रमाणे झोपता येईल त्याची व्यवस्था आम्ही करू. त्यासाठी डोक्याखाली उशी लागत असेल, पायाखाली काही त्याला एक उशी लागत असेल तर त्याची व्यवस्था आम्ही करू. तुम्हाला जर ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर जास्ती थंडी वाजत असेल, कारण ऑपरेशन थिएटर हे एअर कंडिशन्ड असतं, त्याचं टेम्परेचर आम्हाला मेंटेन करावं लागतं. तर जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर त्याचीसुद्धा कल्पना तुम्ही असिस्टंटना द्या. त्यासाठी स्पेशल पांघरुणाची आम्ही व्यवस्था तुमच्यासाठी करून ठेवू. ऑपरेशनच्या पूर्वी आम्ही डोळ्यामध्ये पुन्हा निर्जंतुकीकरणासाठी काही ड्रॉप्स घालतो आणि डोळ्याच्या बाजूचा भाग आम्ही ह्या ड्रॉप्स किंवा औषधाच्या सहाय्याने निर्जंतुक करून घेतो. हे ड्रॉप घालताना काही वेळा सुरुवातीला थोडंसं चरचरल्यासारखं वाटू शकतं. जर तुम्हाला चरचरत असेल तर तुम्ही त्याची माहिती आमच्या मदतनीसांना द्या, जेणेकरून ते बधीर करण्याचे ड्रॉप्स अधिक प्रमाणात तुमच्या डोळ्यात घालू शकतात. हा डोळ्याचा भाग ज्यावेळी आम्ही निर्जंतुक करतो त्यानंतर काही अवधीसाठी आम्हाला थांबावं लागतं, जेणेकरून हे निर्जंतुकीकरणाचं प्रोसिजर पूर्ण कंप्लीट होतं. या दरम्यानच्या काळात जर तुम्हाला डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इरिटेशन असेल किंवा खाज सुटत असेल तर त्याची तुम्ही माहिती आमच्या असिस्टंटने द्या. पण अशावेळी हात वर घेऊन डोळ्याला त्याचा स्पर्श करणं हे टाळा. याचं कारण आपण जर तो भाग निर्जंतुकीकरण केला असेल आणि परत तुम्ही त्याला हात लावला तर आपल्याला ही प्रोसिजर पुन्हा करावी लागते. याचं कारण असं आहे की एकदा त्याला हात लागल्यानंतर हा भाग निर्जंतुक राहत नाही आणि त्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास असेल तर तुम्ही तोंडानं त्याच्याविषयीची कल्पना आपल्या डॉक्टरना किंवा आमच्या असिस्टंटना द्या, जेणेकरून त्याच्याविषयीची अधिक काळजी ते घेऊ शकतात. ऑपरेशन चालू व्हायच्या आधी आम्ही डोळ्याच्या बाजूला एक ड्रेप लावतो, जेणेकरून ऑपरेशनच्या दरम्यान पूर्ण निर्जंतुकीकरण होतं आहे आणि ते मेंटेन राहतं याची आम्ही काळजी घेतो. आता हा ड्रेप लावण्यापूर्वी तुम्हाला आमचे असिस्टंट डोळा मोठा उघडायला सांगतील. अशावेळी हा डोळा जितका जमेल तेवढा मोठा उघडणं हे फार गरजेचं असतं, कारण ह्याच्यामुळे हा ड्रेप आपला व्यवस्थित राहतो आणि त्याचप्रमाणे आपल्या पापण्या या आपल्या ऑपरेशनच्या भागापासून दूर होतात, ज्यामुळे आम्हाला ऑपरेशन करण्यास अधिक सुविधा होते. त्यामुळे अशावेळी ज्यावेळी ड्रेप लावता त्यावेळी आपण स्वतःहूनच डोळा जेवढा मोठा उघडा ठेवता येईल तेवढा उघडा ठेवा. ड्रेप लावल्यानंतर आम्ही एक छोटासा स्पेक्युलम किंवा ज्याला आम्ही छोटीशी क्लिप म्हणतो तर ती आम्ही पापण्यांना लावतो. याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दुखणं किंवा त्रास जाणवत नाही. फक्त ज्यांचे डोळे खूप बारीक असतील त्यांना थोडासा स्ट्रेच जाणवू शकतो, कारण आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी थोडीशी जागा या पापण्यांच्यामध्ये तयार करावी लागते. ज्यावेळी हा स्पेक्युलम लावतो त्यावेळी तुम्ही शक्यतो डोळा चांगला मोठा उघडा ठेवण्याचीच गरज असते. जे तुमचं नॉर्मल ब्लिंकिंग असतं ते बऱ्याचदा आम्ही डोळ्यामध्ये बधीरपणाचे ड्रॉप्स घातल्यामुळे कमी झालेलं असतं. तुमचं नॉर्मल ब्लिंकिंग तुम्ही मध्ये मध्ये केलं तरी चालतं, पण स्पेक्युलम किंवा क्लिप असल्यामुळे तुमचे डोळे मिटत नाहीत. पण स्वतःहून डोळे मिटण्याचा प्रयत्न करणं किंवा आम्ही जी क्लिप लावली आहे त्याच्यावर प्रेशर देणं हे तुम्ही टाळा, कारण ह्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान तुम्ही जेवढे डोळे शांतपणे मोठे उघडे ठेवाल तेवढं ऑपरेशन सुलभ होतं आणि तुम्हालाही त्याचा त्रास होत नाही. ऑपरेशनच्या दरम्यान डोळा जितका जमेल तेवढा स्थिर ठेवा. ऑपरेशनच्या वेळी तुम्हाला समोर ह्या ब्राईट लाईट किंवा बल्ब्स दिसत असतील तर त्याकडे तुम्ही एकटक पाहण्याची गरज असते, ज्याच्यामुळे ऑपरेशन जास्त सुलभ होतं. अर्थात काही पेशंटना या डोळ्यावर आपला कंट्रोल नसतो आणि ते डोळे हालत असतात, पण त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. आमचे तज्ज्ञ डॉक्टर ह्याच्यातूनसुद्धा मार्ग काढतात आणि तुमच्या ऑपरेशनला याच्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही. पण जितकं जमेल तेवढे शांतपणे दोन्ही डोळ्यांनी समोर पाहत राहणं हे ऑपरेशनच्या वेळी असलं तर हे ऑपरेशन जलद होतं आणि त्यामुळे तुम्हाला त्रासही होत नाही. ऑपरेशनच्या दरम्यान तुम्हाला कुठलंही दुखणं जाणवणार नाही. काही रुग्णांना जे सेन्सिटिव्ह असतात त्यांना डोळ्यामध्ये थोडंसं प्रेशर जाणवू शकतं. तुम्हाला जर
की ऑपरेशनच्या दरम्यान कुठलंही दुखणं थोडंसं जास्त वाटत असेल किंवा प्रेशर जास्त वाटत असेल तर त्याची कल्पना तुम्ही डॉक्टरांना द्या. जरूरत लागल्यास तुम्हाला ते अधिक बधिरपणाचे ड्रॉप्स घालू शकतात किंवा अगदी क्वचित प्रसंगी ते तुम्हाला अधिक बधिरपणाचं औषध देऊन हा डोळ्याचा पूर्ण भाग बधिर करू शकतात. अर्थात याची गरज खूपच कमी रुग्णांना लागते. ऑपरेशन करताना तुम्हाला कुठली हालचाल करायची असेल, जसं तुम्हाला काही वेळा पाठी दुखत असतं, वयस्कर लोकांना पाय दुखत असतात किंवा त्यांना डोक्याची हालचाल करायची असते की डोकं अवघडलेलं असतं, तर लक्षात घ्या तुम्ही ऑपरेशन टेबलवर झोपल्यानंतर तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत कुठलीही हालचाल केली तर तुमचे डोळे आणि डोकं हे हलत असतं आणि त्यामुळे ऑपरेशन करताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला हालायचं असेल तर त्याची पूर्वकल्पना डॉक्टरांना द्या, जेणेकरून डॉक्टर त्यावेळी काही कारणासाठी काही वेळासाठी ऑपरेशन थोडंसं थांबवतील आणि त्यानंतर तुम्ही हालचाल करू शकता. काही वेळा काही पेशंटना ऑपरेशन चालू असताना एकदम खोकला येणं किंवा शिंक येणं हे होऊ शकतं. जर असं वाटत असेल तुम्हाला तर लगेचच तुम्ही डॉक्टरांना कल्पना द्या की मला खोकला येतो आहे किंवा शिंक येईल असं वाटतं आहे. तर अशावेळीसुद्धा डॉक्टर थोडा वेळ ऑपरेशन थांबवून तुम्हाला खोकला येत असेल किंवा शिंक येत असेल तर त्यासाठी थांबवू शकतात. परंतु अचानक न सांगता खोकणं किंवा शिंकणं किंवा डोकं आणि शरीर हलवणं हे टाळा. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला डोळ्यामध्ये आणखी ड्रॉप्स घातले जातील आणि डोळा क्लीन केला जाईल. यावेळी डोळा जास्ती करून मिटून ठेवा. डोळा एकदा क्लीन केल्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे डोळ्याची उघडझापही करू शकता. ऑपरेशन झाल्या पुढचे काही मिनटं तुम्हाला थोडासा डोळ्यासमोर अंधार वाटू शकतो. याचं कारण असं असतं की ऑपरेशनच्या वेळी आम्ही ब्राईट लाईटचा वापर ऑपरेशनच्या वेळी करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही डोळ्याची बाहुली मोठी करून ठेवलेली असते. त्यामुळे ते पूर्ववत होण्यासाठी थोडासा कालावधी लागतो. यामुळे घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा डे केअर वॉर्डमध्ये नेण्यात येईल. सुरुवातीच्या काळात थोडंसं डोळ्यातून टोचणं, पाणी येणं हे नॅचरली होतं आणि हे शक्यतो पहिल्या 1-2 दिवसामध्ये हळूहळू कमी होऊन जातं. यासाठी लागणारी औषधं आम्ही ऑपरेशननंतर तुम्हाला चालू केलेलीच असतात. जर तुम्हाला डोळ्याला कुठल्याही प्रकारचं दुखणं जाणवत असेल तर तुम्हाला दुखणं कमी करण्याची गोळीसुद्धा दिलेली असते. ऑपरेशनच्या दिवशी बाहुली मोठी असल्यामुळे थोडंसं धुरकट दिसणं हे साहजिक असतं. जशी बाहुली पूर्ववत होते आणि डोळ्याची सूज कमी होते तशी तुमची दृष्टी हळूहळू वाढत जाते. याविषयी तुम्हाला घाबरण्याची कुठलीच गरज नाही. ऑपरेशननंतर तुमचा जो चेकअप आहे ते डॉक्टर करतील आणि त्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज पेपर्स मिळतील. या डिस्चार्ज पेपरमध्ये तुमचं झालेलं ऑपरेशन, बसवलेली लेन्स याची सर्व माहिती दिलेली असते. तसेच सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कुठल्या दिवशी फॉलोअपला यायचं आहे आणि जर तुम्हाला कुठलाही त्रास असेल तर कुठल्या इमर्जन्सी नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे याची माहितीसुद्धा या डिस्चार्ज पेपरवर लिहून दिलेली असेल. याची सर्व माहिती आमचे सहाय्यक तुम्हाला देतीलच. त्याची तुम्ही जाण्यापूर्वी सर्व खात्री करून घ्या. जाताना तुम्हाला जी फॉलोअपची डेट दिलेली असेल, जर त्या दिवशी तुम्हाला येणं जमत नसेल तर तुम्ही आधीच ही डेट चेंज करून घेऊ शकता किंवा आमच्या OPDमध्ये कॉल करून तुम्ही ही डेट बदलून घेऊ शकता. ऑपरेशननंतरसुद्धा जी तुमची शरीराची औषधं आहेत ती पूर्ववत चालू ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला रक्तपातळ करायची गोळी बंद केलेली असेल तर ती केव्हा चालू करायची ह्याची तुम्ही कल्पना डॉक्टरांकडून घ्या आणि त्याप्रमाणे ती पुन्हा चालू करायची असते. तुम्हाला डोळ्याची आधी काही औषधं चालू असतील, जशी काचबिंदूची औषधं, डोळा कोरडा होण्याची औषधं किंवा डोळ्याच्या इतर आजारांसाठी असलेली औषधं, ही पूर्वीसारखीच ऑपरेशननंतरसुद्धा चालू ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याविषयी कोणती शंका असेल तर तुम्ही डिस्चार्ज होण्यापूर्वीच डॉक्टरांना किंवा त्यांच्या असिस्टंटना याविषयी विचारून घ्या. ऑपरेशननंतर जास्ती त्रास कुणालाच होत नाही, परंतु काही गोष्टी जर तुम्हाला ऑपरेशननंतर घरी गेल्यावर किंवा पुढच्या 5 ते 7 दिवसात जाणवत असतील, जसं डोळ्यापुढे अंधुकता वाढणे, दुसरं डोळ्याला लाईटचा त्रास वाढणे आणि तिसरं डोळ्याला दुखणं जास्त वाढणे, याविषयी असं काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्वरित इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. याविषयीचं पुढचं जे मार्गदर्शन आहे ते आमचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला देण्यात येईल. तर तुमचं जे ऑपरेशन आहे ते नक्कीच अतिशय छान सुरळीतपणे पार पडणार आहे. यासाठी आमची पूर्ण टीम ही कार्यरत राहणार आहे. याविषयी तुम्हाला आणखी कुठल्याही शंका असतील तर तुम्ही नक्की ऑपरेशनच्या दिवशी
आमच्या सर्व सहाय्यकांना आणि डॉक्टर्सना विचारू शकता. तुमची डोळ्याची जी हेल्थ आहे, निरोगीपणा आहे, हा नक्की लवकरात लवकर परत यावा हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद.